मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवरायांचा लढा मुळी हा संघर्षाचाच होता आणि त्यांच्या विशिष्ट गुणामुळे अनेक इतिहासकारांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे. सर जदुनाथ सरकार लिहितात की हिंदू जमातीतील महान रचनात्मक प्रतिभेचा पुरुष म्हणून शिवरायांचा उल्लेख केला गेला पाहिजे. डॉक्टर ईश्वरप्रसाद यांनी लिहून ठेवले आहे की शिवाजी महाराजांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे राजपद मिळाले, परंतु सत्तेमुळे त्यांची दृष्टी कधीही अंध झाली नाही. उलट अन्याय दूर करण्याकरिता शिवाजी महाराज सत्तेचा उपयोग करीत असत. तर अनेक इतिहासकार त्यांनी लिहून ठेवले आहे की मोंगल साम्राज्याच्या धार्मिक अत्याचारामुळे जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती, तिचा फायदा घेणे कोणालाही शक्य होते, परंतु त्यातून हिंदू साम्राज्य प्रस्थापित करणे याकरिता शिवरायांसारखा दिव्य प्रतिभेच्या व्यक्तींची आवश्यकता होते, असे मत गव्हर्नर इल्फिस्टन याने करून ठेवलेले आहे. शिवाजी महाराज हे केवळ साम्राज्य संस्थापक नव्हते, त्यांनी कल्याणकारी हुकुमशाहीचा आदर्श घालून दिला, असे मत R.C. मुजुमदार यांच्यासारख्या इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे. अशा अनेक नामवंत इतिहासकारांनी शिवरायांची थोरवी लिहून ठेवले आहे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.